नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. सर्व व्ह्यूअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. आर्यवीरने टेबलवर हात ठेवत सगळ्यांकडे पाहिलं. तो म्हणाला, नाव लेट्स स्टार्ट द मीटिंग. काही क्षणातच वातावरण पुन्हा गंभीर झालं. आरोहीने लॅपटॉप प्रोजेक्टरला कनेक्ट केला आणि प्रेझेंटेशन सुरू केलं. प्रोजेक्टमधील प्रत्येक मुद्दा ती आत्मविश्वासाने समजावत होती. अद्वैत, विवान आणि सारा तिचं प्रेझेंटेशन लक्षपूर्वक ऐकत होते. आर्यवीर मात्र पूर्ण प्रोफेशनल चेहऱ्याने तिचं निरीक्षण करत होता. काही वेळाने आरोहीने शेवटची स्लाईड दाखवली. आरोही म्हणाली, दॅट्स ऑल. रूममध्ये काही क्षण शांतता पसरली. आर्यवीरने फाईल बंद केली आणि हलकंसं स्मित करत म्हणाला, एक्सलंट मिसेस आरोही राज्याध्यक्ष, युअर ॲनालिसिस इज इम्प्रेसिव्ह. काही क्षणातच आरोहीच्या गालांवर लाली पसरली. ती हलकंसं हसत म्हणाली, थँक्यू सर. विवान लगेच खोकल्याचा बहाणा करत म्हणाला, आर्य, मिसेसवर जरा जास्त जोर दिला असं वाटत नाही का? अद्वैत हसू आवरत म्हणाला, हो ना, ॲप्रिसिएशन होतं की काहीतरी वेगळंच. सारा हसू आवरत आरोहीकडेच पाहत होती. आरोहीने रागाने आर्यवीरकडे पाहिलं. आर्यवीर अगदी निरागस चेहरा करत म्हणाला, मी फक्त सत्य बोललो. विवान म्हणाला, हो, आणि त्या सत्यामुळे कोणीतरी अजूनही लाजतंय. आरोहीने हातातील पेन हलकाच विवानकडे मारला. बस आता, ती म्हणाली. सगळेच मोठ्याने हसू लागले. हसू शांत झाल्यावर आर्यवीर पुन्हा गंभीर झाला. आर्यवीर म्हणाला, ओके, आता पुढच्या आठवड्याचं काम ठरवूया. त्याने प्रत्येकाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या. अद्वैतने त्याच्या टीमची माहिती दिली. साराने डिझाईन अपडेट्स सांगितले. विवानने क्लायंटचं शेड्यूल सांगितलं. शेवटी आर्यवीर म्हणाला, परफेक्ट. मीटिंग ओव्हर. पाचही जण मीटिंग रूममधून बाहेर पडले. कॉरिडॉरमध्ये येताच आरोहीने आर्यवीरकडे रागाने पाहिलं, पण तितक्यात समोरून काही कर्मचारी येताना दिसले. क्षणातच दोघांनी चेहऱ्यावर प्रोफेशनल भाव आणले. आर्यवीर शांत आवाजात म्हणाला, मिस प्रधान, प्लीज मेल मी द रिवाइज्ड प्रेझेंटेशन बिफोर लंच. आरोही म्हणाली, शुअर सर. इतकं बोलून दोघेही विरुद्ध दिशेने निघून गेले. ते पाहून ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना ते फक्त बॉस आणि कर्मचारीच वाटत होते. दुसरीकडे अद्वैत, विवान आणि सारा एकत्र लिफ्टकडे चालले होते. सारा अजूनही हसत होती. सारा म्हणाली, आज आरोहीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. विवान हसत म्हणाला, आर्यने मुद्दाम मिसेस म्हटलं. अद्वैतही हसला. त्याची नजर नकळत साराकडे गेली. ती मनमोकळेपणाने हसत होती. नकळत तिचं हसणं त्याला पुन्हा एकदा खूप आवडलं. तो काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. विवानने ते पाहिलं. तो अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, काय रे, कुठे हरवलास? अद्वैत दचकला, कुठे नाही. मग साराकडे इतका वेळ काय बघत होतास? त्याने विचारलं. सारा दोघांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. अद्वैतने लगेच विषय बदलला, चल, उशीर होतोय. विवान फक्त मिश्किल हसला. सुमारे अर्ध्या तासाने आरोही तिच्या केबिनमध्ये फाईल्स तपासत बसली होती. इतक्यात तिचा इंटरकॉम वाजला. तिने रिसिव्हर उचलला. आर्यवीरचा गंभीर आवाज आला, मिसेस राज्याध्यक्ष, प्लीज कम टू माय केबिन. यस सर, आरोहीने उत्तर दिलं. तिने फाईल उचलली आणि आर्यवीरच्या केबिनमध्ये गेली. तिने हलकंसं दार ठोठावलं. मे आय कम इन सर? कम इन, आर्यवीरचा आवाज आला. ती आतमध्ये गेली. आर्यवीर लॅपटॉपवर काम करत होता. तिने फाईल त्याच्या टेबलवर ठेवली. आर्यवीरने फाईल पाहिली आणि काही ऑफिस संबंधी सूचना दिल्या. काम संपल्यावर काही क्षण शांतता होती. मग आर्यवीर हळू आवाजात म्हणाला, आज संध्याकाळी लवकर कामावर. आरोहीने आश्चर्याने विचारलं, पण का? सरप्राईज, आर्यवीर म्हणाला. आरोहीने लगेच विचारलं, पुन्हा? हो, आणि यावेळी कोणताही बहाणा नाही, आर्यवीर म्हणाला. आरोहीच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. तीही तितक्याच हळू आवाजात म्हणाली, ठीक आहे, पण ऑफिसमध्ये मी फक्त तुमची एम्प्लॉई आहे. आर्यवीर हसत म्हणाला, आणि ऑफिसच्या बाहेर? आरोहीने त्याचं वाक्य पूर्ण केलं, मी मिसेस आरोही राज्याध्यक्ष. दोघेही हलकेच हसले. आरोही लगेच गंभीर चेहरा करत केबिन बाहेर निघून गेली.
आर्यवीर तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत हलकसं हसला. आर्यवीरच्या केबिनमधून बाहेर पडताना आरोहीच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं होतं. सरप्राईज, ती मनातच म्हणाली. तिने स्वतःला सावरलं आणि पुन्हा कामात लक्ष घातलं. काही वेळाने आर्यवीरने इंटरकॉमवर विवानला बोलावलं. विवान केबिनमध्ये आला. तो म्हणाला, येस बॉस. आर्यवीर म्हणाला, आज संध्याकाळची माझी शेवटच्या 2 मीटिंग्स पोस्टपोन कर. विवान मिश्किलपणे हसला. समजलो. मिसेस राज्याध्यक्ष यांच्यासाठी वेळ काढायचा आहे ना? आर्यवीर हलकसा हसला. जास्त शहाणा बनू नको. ठीक आहे, बाकी मी सांभाळतो, विवान म्हणाला. संध्याकाळी ऑफिसमधील कर्मचारी एकामागून एक घरी निघत होते. आरोही तिच्या केबिनमध्ये शेवटची फाईल बंद करत होती. तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला. 5 मिनिटांनी बेसमेंट पार्किंगमध्ये ये, आर्यवीर. आरोहीने फक्त एक छोटंसं उत्तर पाठवलं. ओके. 5 मिनिटांनी आर्यवीर आधीच गाडीत बसून तिची वाट पाहत होता. आरोही आजूबाजूला पाहत पटकन गाडीत बसली. दार बंद होताच ती त्याच्याकडे पाहून हसली. आरोही म्हणाली, ऑफिसमध्ये किती रागीट दिसत होता तुम्ही. आर्यवीर म्हणाला, कारण तिथे मी तुझा नवरा नाही, तुझा बॉस आहे. आरोही हसली. आणि आता? आर्यवीरने तिचा हात हातात घेतला. आता फक्त तुझा आरोहीच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित उमटलं. काही वेळाने गाडी शहराबाहेर एका सुंदर समुद्रकिनाऱ्यावर येऊन थांबली. मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे समुद्रावर पसरली होती. समोर छोटंसं टेबल, 2 खुर्च्या आणि आजूबाजूला फुलांची साधी पण सुंदर सजावट केली होती. ते पाहून आरोही काही क्षण शांत उभी राहिली. आरोही म्हणाली, हे सगळं माझ्यासाठी? आर्यवीर तिच्या शेजारी उभा राहत म्हणाला, हो, फक्त माझ्या बायकोसाठी. आरोहीच्या डोळ्यात आनंद चमकला. ती काहीही न बोलता त्याच्या जवळ आली. हलक्याशा वाऱ्याने तिचे केस चेहऱ्यावर आले. आर्यवीरने अलगद ते कानामागे सारले. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. काही क्षण दोघेही न बोलता फक्त एकमेकांकडेच पाहत राहिले. आर्यवीर हळू आवाजात म्हणाला, तुला माहीत आहे, मी कितीही व्यस्त असलो तरी दिवसाच्या शेवटी माझं मन तुझ्या जवळच येऊन थांबतं. आरोहीच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं. आरोही म्हणाली, माझंही तसंच आहे. दोघेही समुद्रकिनाऱ्यावरून अनवाणी चालू लागले. लाटा त्यांच्या पायांना स्पर्श करून परत जात होत्या. आरोहीने आपला हात आर्यवीरच्या हातात गुंफला. आरोही म्हणाली, आयुष्यभर तुम्ही मला अशीच साथ द्याल ना? आर्यवीर तिच्यासमोर थांबला. त्याने दोन्ही हातांनी तिचे हात अलगद पकडले. शेवटच्या श्वासापर्यंत. तो उत्तरला. आरोहीच्या डोळ्यात पाणी दाटलं. ती हलकेच त्याच्या मिठीत शिरली. आर्यवीरने तिला जवळ घेतलं. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि मावळता सूर्य त्या क्षणाला आणखी सुंदर बनवत होता. काही क्षण दोघेही तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, एक इच्छा सांग. आरोही म्हणाली, जर सांगितली तर तुम्ही पूर्ण कराल? आर्यवीर उत्तरला, हो, नक्कीच. आरोही म्हणाली, मग आयुष्यात कितीही संकट आली तरी माझा हात कधीच सोडू नका. आर्यवीरने तिचा हात हलकेच उचलला आणि त्यावर प्रेमाने अलगद चुंबन दिलं. हे वचन आहे, तो म्हणाला. आरोहीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. दोघेही काही क्षण शांतपणे समुद्राकडे पाहत राहिले. अचानक आर्यवीर खट्याळपणे म्हणाला, चल, एक गेम खेळू. आरोही लगेच म्हणाली, कुठला? जो आधी त्या लाटांपर्यंत पोहोचेल तो जिंकेल. आर्यवीर म्हणाला. आरोहीने लगेच विचारलं, आणि हरणाऱ्याचं काय? आर्यवीर तिच्याकडे पाहत हसला. तो पुढे म्हणाला, जिंकणाऱ्याची एक इच्छा हरणाऱ्याला पूर्ण करावी लागेल. आरोही हसत म्हणाली, डील. इतकं म्हणत ती धावत सुटली. आर्यवीरही तिच्या मागे धावला. काही वेळाने त्याने तिचा हात पकडला. आरोही तोल जाऊन थेट त्याच्या मिठीत येऊन पडली. दोघेही मोठ्याने हसू लागले. आरोहीने वर पाहिलं. आर्यवीर तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. आता कोण जिंकलं? तिने हसत विचारलं. मी, आर्यवीर म्हणाला. का? कारण शेवटी तू पुन्हा माझ्या मिठीत आलीस ना. आरोही लाजून त्याच्या छातीवर हलकसं हात मारत म्हणाली. दोघांचं हसू त्या समुद्राच्या लाटा आणि मावळतीचा सूर्य यात हरवून गेलं होतं. त्या संध्याकाळी त्यांचं प्रेम शब्दांपेक्षा नजरेत आणि सहवासाने जास्त बोलत होतं. समुद्राच्या किनाऱ्यावर दोघांचं हसणं अजूनही घुमत होतं. आर्यवीरच्या मिठीत असलेली आरोही काही क्षण त्याच्याकडेच पाहत राहिली. आर्यवीरने तिच्या नाकावर हलका स्पर्श केला. तो म्हणाला,
अशीच बघत राहणार आहेस का? आरोही हसत म्हणाली. तुम्हाला पाहते कारण ऑफिसमध्ये तर नीट पाहायलाही मिळत नाही. आर्यवीर हलकसा हसला. तो म्हणाला, तिथे मी तुझा बॉस आहे. आणि इथे? आर्यवीर तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, इथे फक्त तुझा नवरा. आरोहीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा लाजरं हसू उमटलं. ते दोघे समुद्रकिनाऱ्यावर ठेवलेल्या टेबलाजवळ आले. टेबलवर 2 कप कॉफी आणि आरोहीचा आवडता चॉकलेट केक ठेवला होता. आरोही आश्चर्याने म्हणाली, तुम्हाला कसं माहीत मला चॉकलेट केक आवडतो? आर्यवीर लगेच म्हणाला, तुझ्याबद्दलची प्रत्येक छोटी गोष्ट ठाऊक आहे. आरोही काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिने अलगद त्याचा हात हातात घेतला. मी खरंच खूप नशीबवान आहे. आर्यवीर हसला. नशीबवान? तू नाही, आपण दोघं आहोत, तो म्हणाला. कॉफी पिता पिता दोघे जुन्या आठवणींमध्ये रमले. पहिली भेट, पहिलं भांडण, पहिल्यांदा एकमेकांची काळजी वाटलेला क्षण आणि सगळ्या आठवणींवर दोघेही मनापासून हसत होते. अचानक आर्यवीरने खिशातून एक छोटासा बॉक्स काढला. आरोही गोंधळली. हे काय आहे? उघडून बघ, तो म्हणाला. तिने बॉक्स उघडला. त्यात एक सुंदर सिल्वर ब्रेसलेट होतं. ब्रेसलेटच्या छोट्याशा पेंडंटवर 2 अक्षरे कोरली होती. ए हार्ट ए. आरोहीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. ती हळू आवाजात म्हणाली, हे खूप सुंदर आहे. आर्यवीरने ते स्वतः तिच्या हातात घातलं. जेव्हा मी तुझ्यासोबत नसेन तेव्हा हे बघ, म्हणजे तुला आठवेल. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. आरोहीच्या डोळ्यातला एक अश्रू अलगद गालावर ओघळला. आर्यवीरने तो अंगठ्याने हलकाच पुसला. अगं रडायचं नाही, तो म्हणाला. आरोहीने हसत मान हलवली. अचानक समुद्रावर थेंब पडू लागले. हलका पाऊस सुरू झाला. आरोहीने आकाशाकडे पाहिलं. पाऊस? आर्यवीर हसत म्हणाला. म्हणजे ही संध्याकाळ अजूनच सुंदर झाली. आरोहीने त्याचा हात धरला. दोघेही पावसात समुद्रकिनाऱ्यावर चालू लागले. आरोहीच्या चेहऱ्यावर पडणारे पावसाचे थेंब पाहत आर्यवीर काही क्षण थांबला. तो तिच्यासमोर उभा राहिला. त्याने तिच्या दोन्ही हातांवर आपले हात ठेवले. दोघांच्या नजरा पुन्हा एकदा भिडल्या. आरोहीच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. आर्यवीर तिच्या कपाळावर अलगद चुंबन देत म्हणाला, आय लव्ह यू बायको. आरोहीने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. तीही म्हणाली, आय लव्ह यू टू आर्य. त्याने पुन्हा एकदा तिला प्रेमाने मिठीत घेतलं. समुद्राच्या लाटा, रिमझिम पाऊस आणि मावळतीचं आकाश. त्या क्षणी दोघांनाही बाकीचं जग जणू विसरून गेलं होतं. दूर उभा असलेला एक फोटोग्राफर त्यांच्याकडे आला. एक्सक्यूज मी सर, तुमचा एक फोटो काढू का? हा क्षण खूपच सुंदर दिसतोय. आर्यवीरने आरोहीकडे पाहिलं. तिने हसत मान डोलावली. दोघे एकमेकांच्या जवळ उभे राहिले. फोटोग्राफरने अनेक सुंदर फोटो काढले. फोटो पाहून आरोही हसली. हे फोटो आपण कायम जपून ठेवू. आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला. फोटो फिके होतील, पण आजचा दिवस कधीच विसरणार नाही. आरोहीने पुन्हा एकदा त्याचा हात घट्ट पकडला. दोघेही समुद्राकडे पाहत शांत उभे राहिले. रात्र झाली होती. आर्यवीर आणि आरोही घरी परतले. दार बंद होताच आरोहीने तिची पर्स सोफ्यावर ठेवली आणि दोन्ही हातांची घडी घालत आर्यवीरकडे पाहिलं. आर्यवीरने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काय झालं? सरप्राईज आवडलं नाही का? आरोही शांत राहिली. आर्यवीर म्हणाला, काय झालं? अशी का बघतेस? आरोही त्याच्या जवळ आली. ती म्हणाली, आज ऑफिसमध्ये माझी जी अवस्था झाली त्याला जबाबदार कोण? आर्यवीर ओठांवरचं हसू लपवत म्हणाला, मला काय माहिती? आरोहीने त्याच्या छातीवर हलकासा ठोसा मारला. खोटं बोलू नका. अद्वैत, विवान आणि सारा तिघेही माझ्याकडे पाहून हसत होते. मला किती लाज वाटत होती. आर्यवीर तिचा हात पकडत म्हणाला, सॉरी. आरोहीने लगेच हात सोडवून घेतला. नाही, एवढ्याने माफी मिळणार नाही. ती वळून निघू लागली. क्षणातच आर्यवीरने तिचा हात पकडला. ती त्याच्याकडे वळली. दोघांच्या नजरा एकमेकात गुंतल्या. आर्यवीर तिच्या अगदी जवळ आला. अजूनही रागावली आहेस? आरोही काहीच बोलली नाही. ती फक्त त्याच्याकडेच पाहत होती. आर्यवीरने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं आणि तिच्या गालावर हात फिरवला. आरोहीच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. ती म्हणाली, अजूनही माफी नाही. आर्यवीर हलकसं हसला. तो म्हणाला, मग आजची रात्र पूर्ण तुला मनवण्यातच घालवावी लागेल. आरोही हसत त्याच्या छातीवर डोकं टेकावते. क्षणातच दोघांमधला रुसवा विरघळला. आर्यवीरने तिला प्रेमाने मिठीत घेतलं. त्या शांत रात्री दोघेही एकमेकांच्या सहवासात हरवून गेले.
त्यांच्या गप्पा, हसू आणि एकमेकांच्या सोबतीतला निवांत वेळ त्यांच्यासाठी कोणत्याही भेटीपेक्षा मौल्यवान होता. पुढच्या सकाळी सूर्याची कोवळी किरणे खिडकीतून आत येत होती. आरोही हळूहळू जागी झाली. आर्यवीर आधीच जागा होता आणि तिच्याकडे पाहत हसत होता. आरोहीने डोळे उघडताच त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, "गुड मॉर्निंग." आर्यवीर देखील म्हणाला, "व्हेरी गुड मॉर्निंग मिसेस राजाध्यक्ष." आरोही हसली. "काय मग तू उठतेस की मी उठू?" आर्यवीर म्हणाला. आरोहीने उशी त्याच्याकडे फेकली. दोघेही मोठ्याने हसू लागले. काही वेळाने दोघे तयार झाले. नाश्ता करताना आर्यवीरने तिच्यासमोर कॉफीचा कप ठेवला. आरोही मिश्किलपणे म्हणाली, "फक्त तुम्ही आज मला पुन्हा लाजवू नका." आर्यवीर डोळा मारत म्हणाला, "प्रयत्न करेन." ऑफिसमध्ये सारा हातात काही फाईल्स घेऊन कॉरिडॉरमधून जात होती. समोरून अद्वैत येत होता. दोघेही एकाच वेळी वळले आणि हलकासा धक्का लागला आणि सगळ्या फाईल्स खाली पडल्या. सारा म्हणाली, "सॉरी." अद्वैत म्हणाला, "नाही, माझीच चूक होती." दोघेही फाईल्स उचलण्यासाठी खाली वाकले. यावेळी त्यांच्यात वाद नव्हता. ते फक्त एकमेकांकडेच पाहत होते. नकळत त्यांच्या हातांचा हलकासा स्पर्श झाला. क्षणभर दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले. अद्वैतच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. अद्वैत म्हणाला, "आज संध्याकाळी वेळ आहे का? कॉफी?" सारा हलकीशी लाजली. "बघू." तेवढ्यात मागून विवानचा आवाज आला. "अरे वा, सकाळी सकाळी कॉफीचं प्लॅनिंग चालू आहे वाटतं." दोघेही दचकले. विवान हसत त्यांच्याजवळ आला. तो म्हणाला, "मी 2 मिनिटं उशिरा आलो असतो तर बहुतेक डेटच ठरली असती." सारा तिथून निघून गेली. विवान म्हणाला, "विवान, काहीही बोलू नकोस." अद्वैत त्याच्याकडे पाहत म्हणाला. विवानने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो म्हणाला, "मित्रा, आता तरी मान्य कर, काहीतरी सुरू आहे." अद्वैत हलकसा हसला. "कदाचित." दूर चाललेली सारा एकदा मागे वळून पाहते. अद्वैतची नजर तिच्यावरच होती. दोघांनीही नकळत एकमेकांना हलकसं स्मित दिलं आणि त्यांच्या मनात एक नवीन भावना शांतपणे आकार घेऊ लागली. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आजपासून 1 वाजता आपल्या या चॅनलवर एक नवीन लव्ह स्टोरी अपलोड होणार आहे. ती देखील नक्की पहा. काहीतरी इंटरेस्टिंग आणि ट्विस्टेड असणार आहे. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. चला